या यूट्यूब चॅनलवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. बघा, आपण 30 एप्रिल 2025 रोजी सहाय्यक प्राध्यापक राज्यशास्त्र महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ व आदिव्याख्याता राज्यशास्त्र महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब महाविद्यालयीन शाखा यासाठीचा अभ्यासक्रम नव्यानं जाहीर झालेला आहे. तर त्या अभ्यासक्रमातील बदल आणि सेटनेट परीक्षा आणि त्याचा अभ्यासक्रम आणि या अभ्यासक्रमाबरोबर आपण तुलनात्मक बाबी समजून घेणार आहोत, ज्याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये म्हणजेच अभ्यास करत असताना पण होणार आहे. अभ्यासाची तयारी कशी केली पाहिजे, सेटनेटचा पॅटर्न इथं कशा पद्धतीनं वापरला जाऊ शकतो का नाही, या सर्व मुद्द्यांवर आपण सविस्तर पद्धतीनं एकंदरीत चर्चा करण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर जर आपण या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रमैत्रिणी जी या परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना शेअर करायला देखील विसरू नका. आणि आपण या ऑल एक्झाम कट्टा चॅनलच्या माध्यमातून आणि ऑल एक्झाम कट्टा गुगल प्ले स्टोरवरील ॲपच्या माध्यमातून या संदर्भातील मार्गदर्शन कोर्स देखील अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याला वेळ लागेल, पण जेवढं आपण व्यवस्थित गुणवत्तायुक्त आणि परीक्षाभिमुख मटेरियल देण्याचा त्यामध्ये प्रयत्न करणार आहोत. रेकॉर्डेड असतील आणि जे काही बदल झालेले आहेत अभ्यासक्रमामध्ये, जे सेटनेटच्या अभ्यासक्रमामध्ये च्या व्यतिरिक्त आहेत, ते देखील आपण लाईव्ह स्वरूपात होतील. बाकीचे सर्व रेकॉर्डेड आपल्याला उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याच्याबरोबर 10 टेस्ट सिरीज ज्यामध्ये तुम्हाला 100 प्रश्न जे पूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असतील त्याही आपण शेवटच्या म्हणजे परीक्षेची तारीख निश्चित झाल्यानंतर देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्या प्रश्नांचं विश्लेषणासहित देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आपण सुरुवातीला बघूयात अभ्यासक्रम कशा पद्धतीचा आहे. आपल्या सर्वांना माहिती 200 गुणांची लेखी परीक्षा आहे, 50 गुणांचं मुलाखत आहे, 100 प्रश्न मराठी आणि इंग्रजी माध्यमातून असणार आहेत. गुण असणार आहेत 200, म्हणजे प्रत्येक प्रश्न 2 मार्कासाठी असणार आहे. आणि प्रश्नाचा दर्जा कालावधी असणार आहे परीक्षेचाही फक्त 1 तास. 100 म्हणजे 60 मिनिटामध्ये तुम्हाला 200 प्रश्न 100 प्रश्न सोडवायचे आहेत. आणि स्तर असणार आहे, दर्जा असणार आहे प्रश्नाचा पदुत्तर म्हणजे MAच्या लेवलचा. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असणार आहेत. 1/4 निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असणार आहे. जसं तुमचे 4 प्रश्न चुकले तर बरोबर आलेल्या एका प्रश्नाचे मार्क तुमचे कमी होणार आहेत. म्हणजे तुम्हाला एक प्रश्न बरोबर आला 2 मार्क मिळाले, तुम्ही 4 प्रश्न चुकले मग हे 2 मार्क वजा होणार. म्हणजे जे तुम्हाला अशा पद्धतीनं हे असणार आहे. आता अभ्यासक्रमातील जे सेटनेटचा अभ्यासक्रम आपण बघितलेलाच असेल, त्यामध्ये आणि याच्यामध्ये मी तुलनात्मक माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावेळेस मला समजलं की पहिला घटक जो आपण म्हणतो राजकीय सिद्धांत किंवा पॉलिटिकल थेरीज, याच्यामध्ये ॲप्रोच हा जो पॉईंट आहे तो नव्यानं समाविष्ट केलेला आहे. त्या पहिल्या घटकामध्ये काय बदल आहेत ती कन्सेप्ट टेस्ट, स्टेट लेबलिटी, इक्वलिटी हे सर्व सेमच आहे. पण पॉलिटिकल आयडिओलॉजी याच्यामध्ये नॅशनलिझम, कम्युनिझम आणि कॅपिटलिझम हे नव्यानं पॉईंट समाविष्ट केले. जे हायलाईट केले ते नव्यानं समाविष्ट केलेले आहेत. त्यानंतर रिसर्च मेथडॉलॉजी इन पॉलिटिकल सायन्स हा मुद्दा नव्यानं त्यांनी समाविष्ट केलेला आहे. त्यानंतरनं दुसऱ्या जो घटक आहे, ज्या दुसऱ्या घटकाचं नाव आहे राजकीय विचार, ज्याला आपण वेस्टर्न पॉलिटिकल थॉट्स असं म्हणतो, म्हणजे पाश्चात्य फिलॉसॉफी राज्यशास्त्रासंदर्भातील. तर त्यामध्ये त्यांनी काही बदल केलेला नाही आहे. त्यानंतर तिसरा जो घटक आहे इंडियन नॉलेज सिस्टीम, बघा ज्याला आपण IKS हा सर्व उच्च शिक्षण म्हणजे महाविद्यालयामध्ये नव्यानं अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट झालेला विषय आहे. तो त्यांनी या तिसरा मुद्दा जो आहे भारतीय राजकीय विचार आहेत ते पूर्ण जो सेटचा घटक होता तो त्यांनी बंद करून त्याच्याऐवजी इंडियन नॉलेज सिस्टीम अँड पॉलिटिकल थॉट्स हा नव्यानं घटक समाविष्ट केलेला आहे, पूर्णतः बदललेला आहे. तर त्यामध्ये तुम्ही पाहू शकता हे सर्व मुद्दे आपल्याला अभ्यासायचे आहेत. त्यानंतरनं चौथ्या घटकामध्ये तुलनात्मक राजकीय विश्लेषण, ज्याला आपण कॉम्परेटिव्ह पॉलिटिकल ॲनालिसिस ॲप्रोचेस जे आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी ॲप्रोच हा शब्द नव्यानं समाविष्ट केलेला आहे. बाकी बऱ्यापैकी सिलेबसमध्ये जो आहे सेटचा तोच सिलेबस त्यांनी ठेवलेला आहे. त्यानंतरनं 5वा आहे इंटरनॅशनल रिलेशन्स, त्याच्यामध्ये ॲप्रोच टू द स्टडी ऑफ इंटरनॅशनल रिलेशन्स याच्यामध्ये त्यांनी स्टडीविषयीचा ॲप्रोच दृष्टिकोन त्यांनी मांडलेला आहे. तो जो सेटचा सिलेबस आहे तोच 5व्या घटकाचा त्यांनी कंटिन्यू ठेवलेला आहे. त्याच्यानंतरनं 6वा घटक आहे इंडियाज फॉरेन पॉलिसी, भारताचे परराष्ट्र धोरण. याच्यामध्ये देखील त्यांनी फक्त इंडियन चेंजिंग फॉरेन पॉलिसी इन
21 सेंचुरी म्हणजे 21व्या शतकातील जे भारतीय पॉलिसी चेंज झालेली आहे, ज्याला आपण मोदी गव्हर्नमेंटपासून तेच त्यामध्ये त्यांनी नव्यानं समाविष्ट करण्यात आलेलं आहे. त्यानंतर 7वा जो घटक आहे पॉलिटिकल अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इन्स्टिट्यूशन्स इन इंडिया. तर आधीचा जो सिलेबस होता त्यामध्ये बघा फक्त भारतातील राजकीय संस्था म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट इन इंडिया अशा पद्धतीचाच घटकाचं नाव होतं. तर त्यांनी पूर्ण पॉलिटिकल अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हे जे 2 मुद्दे आहेत ते समाविष्ट केलेले आहेत. म्हणजे त्यांनी प्रत्येक ह्याच्यामध्ये घटकामध्ये प्रश्न विचारण्याचा अप्रोच त्यांनी बदललेला आहे, हे त्यांनी निदर्शनास आणून दिलेलं आहे आपल्या. 8वा घटक भारतीय राजकीय प्रक्रिया इन पॉलिटिकल प्रोसेस इन इंडिया, स्टेट इकॉनॉमिक्स अँड डेव्हलपमेंट. हे जे बाकीचे प्रेस ऑफ ग्लोबलायझेशन, सोशल मुवमेंट, सिव्हिल सोसायटी ग्रुप्स, हे जे सर्व मुद्दे आहेत ते जशाच तसे ठेवलेले आहेत, जे सेट परीक्षेला आहेत तेच. त्यानंतर 9वा जो घटक आहे ज्याला आपण पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन्स किंवा लोकप्रशासन असं म्हणतो, त्यामध्ये देखील त्यांनी जे सेटचा सिलेबस आहे तेच ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर 10वा जो घटक आहे गव्हर्नन्स अँड पब्लिक पॉलिसी इन इंडिया, भारतीय शासन आणि सार्वजनिक धोरण. याच्यामध्ये त्यांनी फक्त कन्सेप्ट हा शब्द नव्यानं समाविष्ट केला आहे. बाकीचा सिलेबस जशाच तसा त्यांनी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. तर याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर फक्त बघा खाली जो प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट जो आहे तो एक मुद्दा त्यांनी नीती आयोग हा जो पॉईंट आहे तो त्यांनी याच्यामध्ये समाविष्ट केलेला आहे, जो सेटमध्ये नव्हता. त्यामुळं बऱ्यापैकी सिलेबसमध्ये त्यांनी चेंजेस करण्याचा त्यांच्या दृष्टिकोनातून विचार केलेला आहे. प्रश्न विचारत असताना देखील त्यांच्या दृष्टिकोनातून प्रश्न विचारले जाणार आहे, ज्यामध्ये आकलन म्हणजे अंडरस्टँडिंग लेवल, नॉलेज बेस म्हणजे आपण त्याला म्हणतो ज्ञानावर आधारित प्रश्न, आणि ॲप्लिकेशन बेस अशाही प्रश्नांचा समावेश यामध्ये असणार आहे, जो सेट नेटमध्ये नसतो. त्यामुळं अभ्यास करत असताना या सर्व बाबींचा विचार करूनच आपण अभ्यासाला सुरुवात करणं अपेक्षित आहे. आणि अशा पद्धतीच्या चान्सेस किंवा संधी भविष्यामध्ये आपल्याला उपलब्ध होणार नाही. त्यामुळं अभिनय तो कभी नाही. त्यामुळे ही संधी आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. त्या संधीचं आपण सोनं करणं अपेक्षित आहे. त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेचा अर्ज केलेला आहे त्यांनी व्यवस्थित अभ्यासक्रम समजून, उमजून आणि MPSCचा जे प्रश्न विचारण्याची पद्धत आहे, शैली आहे ती समजून उमजून अभ्यासाला सुरुवात करणं अपेक्षित आहे. अभ्यासासाठी आणि येणाऱ्या परीक्षेसाठी, त्यानंतर परीक्षेतील यशासाठी आपणास खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.